अयोध्येत राम मंदिर झाल्याचा आनंदच, मंदिरावरून भाजप राजकारण करते की व्यवसाय माहित नाही। मात्र मुद्दा नसल्यानं भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा, शरद पवारांची भाजपवर टीका। शरद पवारांनी आस्तिक राहावं की नास्तिक तो त्यांचा प्रश्न, राम मंदिरावरून विनाकारण वाद निर्माण करू नये। चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर हल्ला बोल। जनतेच्या मनात काय शरद पवारांना अद्यापही कळत नाही। निवडणुकीतील भाजपचं यश शरद पवारांच्या पक्षाची पोटदुखी, आशिष शेलारांचं शरद पवारांना प्रत्युत्तर। राम मंदिराची पहिली झलक समोर, 22 जानेवारीला अयोध्या नगरीत श्रीराम मंदिराचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, सोहळ्याची भव्य दिव्य तयारी सुरू। कडाक्याच्या थंडीत श्रीराम मंदिराचं 24 तास बांधकाम सुरू। मुख्य 8 इंजिनियर्सपैकी 5 इंजिनियर्स महाराष्ट्रातले, 4500 कामगारांकडून राम जन्मभूमीवर काम सुरू। राम मंदिरातील अभिषेकाची रूपरेषा निश्चित, 15 ते 22 जानेवारीपर्यंत पूजा आणि विधी होणार। 15 जानेवारीला गर्भगृहात रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना। पुण्यात निधी वाटपावरून भाजप आणि शिंदे गट अजितदादांवर नाराज। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामं मंजूर केल्याचा आरोप। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी निधी देण्याचे आदेश। भाजप आणि शिंदे गटाच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री अजितदादांचे आदेश। 3 राज्यातील निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही, जागावाटपाचा निर्णय एकत्र बसून घेणार। शरद पवारांचं जागावाटपावर स्पष्टीकरण। जागावाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही। समसमान जागावाटपावरील भुजबळांच्या विधानावरून संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य। लोकसभेसाठी कोण उमेदवार हवं, दानवे की खैरे? उद्धव ठाकरेंची संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांना विचारणा। खैरे आणि दानवेंच्या अनुपस्थितीत बैठक, तर बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंकडे, सूत्रांची माहिती। उमेदवारी मिळाल्यास माझ्या पराभवाचा वचपा काढणार, चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। तर दानवे आणि खैरे जागेसाठी शेवटपर्यंत भांडतच राहणार, मंत्री संदीपान भुमरेंची टीका। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याची सर्वांची इच्छा, खरगेंना आंबेडकरांसोबत चर्चा करण्यास सांगितल्याची शरद पवारांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागावाटपात वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या, 4ही पक्षांना समान जागावाटप व्हावं, वंचितची मागणी। लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, महायुतीच्या खासदार आमदारांसोबत फेब्रुवारीत करणार महाराष्ट्र दौरा। सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही, मारहाण झाली, जीव गेला तरी सरकारला मराठा आरक्षण घेणारच, जरांगेंचा सरकारला इशारा। मराठ्यांनो घराबाहेर पडा, मुंबईकडे चला, मनोज जरांगेंचं आवाहन। मुंबईतील आंदोलनाचा मार्ग उद्या देणार असल्याची ही माहिती। शरद पवार उद्या बच्चू कडूंची भेट घेणार, बच्चू कडूंनी चहापानासाठी बोलवलंय, राजकीय हेतूने जाणार नाही, शरद पवारांची माहिती। अजितदादांच्या आव्हानांचं माझ्यावर दडपण नाही, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। तर अजित पवार त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले, कोल्हेंचा अप्रत्यक्ष टोला। राज्यात आज 37 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू। राज्यात सध्या 265 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू। राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी टास्क फोर्सची पुनर्रचना, डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची नियुक्ती।